म्हणून आता हरिश्चंद्र गडावर आपण पोहोचलो होतो आणि हरिश्चंद्र गडावर हे केदारेश्वर मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आलो होतो. तर इथे बघू शकता की मंदिरामधले हा खांबांचा इतिहास तुम्हाला माहीत असेलच, तरीसुद्धा आपल्यासोबत स्वप्नील, जितेश आणि दीपक आहे, ह्यांना सुद्धा माहीत आहे. हे शिवलिंग आहे आणि ह्याच्या बाजूला हे 4 खांब आणि हे तिन्ही खांब तुटलेत आणि एका खांबावर हे मंदिर स्थित आहे. तर ह्याची स्टोरी स्वप्नीलला माहिती आहे, तर स्वप्नील आपल्याला सांगेल. नमस्कार. ॲक्च्युली माहितीप्रमाणे असं आहे की आपली 4 युग आहेत, द्वापारयुग, सतीयुग, त्रेतायुग आणि कलियुग. त्यातली 4 युगांपैकी 3 युग आपली संपली आहेत. त्याप्रमाणे हे 3 खांबे जे आहेत या मंदिराचे ते नष्ट झाले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे 3 युग संपली, आपलं ज्यावेळी कलियुग संपेल त्यावेळी हे मंदिर जो एक खांबा आहे, जो पिलर आहे, तो पण त्यावेळी हे होणार आहे, असं तुटून जाईल. हां, म्हणजे तो पण म्हणजे तुटणार वगैरे आहे आणि आपलं हे कलियुग आहे ते संपणार आहे. हे मंदिर आहे फक्त एका खांबावर उभं आहे. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता, एका खांब्यावर पूर्ण हे मंदिर उभारलेलं आहे, उभं राहिलेलं आहे.